नाशिकमधून तपोवनात वृक्षप्रेमींचं आंदोलन हे राजकीय हेतूने केल्याचा आरोप केला जातोय। महानगरपालिकेच्या जागेतील झाडांची छाटणी ही नित्याचीच आहे। महंत सुधीरदास यांच्याकडून आंदोलकांना चांगलीच चपराक बसली। त्यामुळे नाशिकमधून ही बातमी आपण पाहतोय। तपोवनातील 1800 झाडं हे कापण्यासाठी निश्चित करण्यात आली आणि यावरूनच नाशिकमधील वृक्षप्रेमी हे आक्रमक होत त्यांनी आंदोलन छेडलं। नाशिक तपोवनामधील सिंहस्थ कुंभमेळ्याच्या निमित्ताने सुमारे 1800 झाडं तोडण्याचा जो उपक्रम आहे, मी गेली 3 कुंभमेळे संपूर्ण पाहिलेत। दर 12 वर्षांनी त्या ठिकाणी जे काही वृक्ष आलेले असतात, साधारणतः 58 एकर जागा ही कायमस्वरूपी महानगरपालिकेने घेतलेली आहे। त्या जागेतील वृक्षतोड ही केली जाते, परंतु काही वृक्षप्रेमी पर्यावरण प्रेमाच्या नावाखाली जे काही आंदोलन करतायत ते आंदोलन त्यांनी मागे घ्यावं, अन्यथा कुंभमेळ्याकरता जी मुख्य आखाड्यांची जागा आहे ती नेमकी त्याच जागी आहे आणि त्यामुळे सगळं व्यवधान हे उत्पन्न होईल आणि आखाड्यांना मूळ जागा राहणार नाही। तर मी पर्यावरण प्रेमींना या ठिकाणी आवाहन करतो की अशा पद्धतीचे जे आंदोलन आहेत ती आपण मागे घ्यावी आणि दर 12 वर्षांनी त्या ठिकाणी ही वृक्ष तोडली जातात। त्यांचे जे बुंदे आहेत ते जमिनीतच ठेवले जातात आणि पुन्हा कुंभमेळा संपल्यानंतर त्या ठिकाणी वृक्ष ही येत असतात। त्यामुळे आपण पर्यावरणाची खूप काळजी त्या ठिकाणी करू नये असं आवाहन मी सर्व आखाड्यांच्या संत महात्म्यांच्या वतीने करीत आहे। त्यामुळे नाशिकमधील तपोवनात वृक्षप्रेमींचं आंदोलन हे राजकीय हेतूने केलं जात असल्याचा आरोप यावेळी करण्यात आलाय। वृक्षप्रेमींनी आपलं आंदोलन मागे घ्यावं असंही महंत सुधीरदास यांनी म्हटलंय। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी किरण गोटूर यांच्याकडून। किरण, आपण पाहतोय तपोवनात वृक्ष छाटली जाणार होती, यावरून आंदोलन पुकारलं आणि आता महंत सुधीरदास यांनी या वृक्षप्रेमींना आंदोलन मागे घेण्याचं आवाहन केलंय। काय अधिक माहिती? नाशिकच्या तपोवन भागातील हे झाड आहेत। खरं तर या जागेमध्ये साधुग्रामची जी आहे उभारणी प्रशासनाच्या वतीने केलं जात आहे, पण इथे जे झाडं तोडण्यात येणार आहे, खरं तर या गोष्टीला पर्यावरणप्रेमी आणि काही स्थानिक नागरिकांनी विरोध केला होता। काल या संपूर्ण भागामध्ये खरं तर त्यांनी आंदोलन केलेलं होता। आज कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन सुद्धा संपूर्ण या भागाला भेट देऊन हे पाहणी करणार आहेत। जे झाडं तोडण्यात येणार आहेत ते त्या झाडांवरती मार्क करण्यात आलेला आहे, पण या झाडं जे आहे ते तोडण्यासाठी विरोध झाल्यानंतर आज प्रशासनाचे अधिकारी असतील किंवा कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन हे जागेवरती येऊन संपूर्ण या भागाची पाहणी करणार आहेत। याच सगळ्या नाशिकच्या तपोवन भागामध्ये साधुग्रामची जी आहे ते तयारी करण्यात येत आहे। जे साधू महंत कुंभमेळ्यामध्ये येतील त्यांना इथे राहण्यासाठी व्यवस्था करण्यात येणार आहे आणि त्यासाठीच हे काही झाडं तोडले जाणार आहेत अशा पद्धतीची माहिती प्रशासनाने दिलेली आहे। पण जे खूप जुने झाड आहेत ते तोडले जाणार नाहीत अशी किरण, त्यामुळे एकंदरीतच आता आज गिरीश महाजन ज्यावेळी या परिसराची पाहणी करतील त्यानंतर ते काय निर्णय घेतात हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। तुर्तास खूप धन्यवाद किरण, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।